एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं झालंय. नक्की काय करतोय, कुठे जायचंय आणि कुठे जातोय याचा तुला मुळी थांगपत्ताच लागत नाही ना? मिळतील. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आता लक्ष देऊन ऐक. एकदा एका हत्तीला लहानपणी साखळ दंडाला बांधण्यात आलं. कालांतराने तो हत्ती मोठा झाला, पण त्याला स्वतःच्या ताकदीचा अंदाजच नव्हता. त्यामुळे स्वबळावर जिथे तो साखळदंड सहज तोडू शकत होता, तिथे नकळत त्याला त्यात स्वतःला बांधून ठेवण्याची सवय झाली होती. आणि या ऐशोआरामी सवयीमुळे त्याच्या मतीची निव्वळ माती झाली होती. आता अगदी हीच परिस्थिती आहे ना, ही तुझी आहे. फक्त साखळदंडाऐवजी तू स्वतःच स्वतःला या पिंजऱ्यात अडकवून घेतोस. त्या पिंजऱ्याच्या मैफिलीत तू इतका रंगतोस अथवा रंगला आहेस की तुला निव्वळ महिन्याला अपेक्षित पैसा मिळतोय, तेवढ्यापुरता सगळं भागतंय आणि म्हणून तू स्वतःच स्वतःला विसरलायस आणि कुठेतरी त्या अनपेक्षित दुष्टचक्राच्या स्वाधीन झालायस. आणि तरी आणि तरीही अशात लोकांना, समाजाला दिखाऊपणा करणे हे तुझं मात्र काही संपलेलं नाही. आणि त्यामुळे तू नकळत नको असलेल्या गरजांची भूक आधी भागवू लागलायस. अरे का? कशासाठी? तर निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी. अरे कोण आहेत ही लोक? का तू यांचा इतका विचार करतोस? आणि ह्याचमुळे ही तुझी प्रगती खुंटते. समाधानाची जाणीव झाल्याशिवाय तुझी गरजांची उणीव कधीच भागणार नाही. म्हणून सांगतो बस झालं. तो पिंजरा तोड आणि लोकांच्या अपेक्षा, अवास्तव निरुपयोगी खर्च करण्यापेक्षा वास्तव स्वीकार. स्वतःला ओळख. तुझं वय हे आता कितीही असो, आज स्वतःसाठी तुला अपेक्षित ध्येय निश्चित कर आणि त्यावर खंड न पाडता निसंकोचपणे काम कर. त्यात खरी आयुष्याची मजा आहे. त्यामुळे चल उठ. उठ, स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव आणि भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी